नमस्कार. होम मिनिस्टर पॉवर्ड बाय गुड नाईट पॉवर ॲक्टिव्ह प्लसच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण सांगलीमध्ये येऊन दाखल झालो. गेल्या काही भागांमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी अनुभवल्या, वेगवेगळे किस्से ऐकले, काही गमती जमती ऐकल्या, तर कधी डोळ्यातलं पाणीही बघितलं. कृष्णा काठचं हे सांगली, आणि या सांगलीमध्ये आता रेश्मा बालाजी सावंत या कुटुंबाला आपण भेटणार आहोत, या वहिनींना भेटणार आहोत. सावंत कुटुंब उत्सुक आहे आपल्या स्वागतासाठी. चला जाऊया आणि त्या स्वागताचा स्वीकार करूया. भेटूया सावंत कुटुंबाला. घ्या उखाणा. आई आहे प्रेमळ, सासूबाई हौशी, बालाजीरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. वा वा वा, काय जोरदार उखाणा घेतला. द्या ओळख करून. हे माझे मिस्टर, नमस्कार. सासूबाई, नमस्कार. ननन, नमस्कार. सासरे, नमस्कार. हे दीर, बरं बरं. हे नमस्कार. भाऊ, हो हे नंदावे आणि ही सोसायटी. हो, ही सोसायटी. नमस्कार. नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठली शाळा तुमची? अंबेजोगाई. तिथलं बालपण? होय, बालपण तिथलं. कुठे? बीड जिल्हा. बीड जिल्ह्यात. पण तिथे कुठे? आंबेजोगाई. योगेश्वरी कन्याशाळा. तुमचं बालपण कुठलं? आमचं बालपण मिरजेत. मी शाळा माझी विद्यामंदिर प्रशाला मिरज. मी 9वी 10वीला इकडे सांगलीत शिफ्ट झालो. 9वी 10वीला माध्यमिक विद्यालय शिंदेमाळा सांगली. पण तुम्ही आंबेजोगाई, हा. हे सांगली. भेट कुठे झाली? आमची भेट इथं सांगलीतच झाली. कशी काय? वालचंद कॉलेजला मी शिकायला होतो. दोघेही? हा. हा, मग? माझी डिग्री इथं झाली. त्यानंतर मी एमईला पण इथेच ऍडमिशन घेतलं. हे बरं. एमईला तिथे आले. आम्ही दोघं क्लासमेट होतो पोस्ट ग्रॅज्युएशनला. मग अभ्यास नाही केला? अभ्यास पण केला आणि प्रेम पण केलं. काय सांगताय? काय हो, कसं काय? पहिला दिवस आठवतोय दोघांनी एकमेकांना भेटल्याचा? हो, आठवते. आठवतंय. कसा काय? वालचंद कॉलेजमध्येच भेट झाली. माझं ॲडमिशन पहिल्यांदा झालं आणि यांचं ॲडमिशन थोडंसं एक ॲडमिशन कॅन्सल झालं म्हणताना यांची सीट तिथे आली. म्हणजे बायलक ह्यानी सगळे महाराष्ट्र फिरून त्यांना मी भेटायचं होतो म्हणूनच कदाचित वालचंदला आले. काय झालं? तसंच झालं, कारण पूर्ण महाराष्ट्रात 4 ठिकाणी माझा नंबर लागला. सर्वात लास्टला इथेच वेटिंगला होते आणि मी इथेच ऍडमिशन घेतली. वा. 4 ठिकाणी ऍडमिशन करून रिजेक्ट करून परत मी इथेच आले. हे दाखवण्याच्या कार्यक्रमात असं उत्तर असतं, माहितीये का? तुम्ही म्हणजे थेट शिक्षणासाठी तिथे आला. हो. बरं, आलात. मग पुढे काय झालं? काय हो, पहिला दिवस? पहिला दिवस आम्ही लायब्ररीच्या कट्ट्यावरती भेट झाली. तुम्ही कट्ट्यावरच असायचा? नाही, कट्ट्यावर नाही. असं अरे काय झालं? ते मित्रांसोबत ते कट्ट्यावरतीच नेहमी असायचे. हा. आणि मी त्याच कॉलेजचे स्टुडंट असल्यामुळे नोट्स वगैरे लवकर करायचे. ते नोट्स मागण्यासाठी माझ्याकडे हळूहळू अप्रोच झाले. म्हणजे नोट्स पासून सुरू झालं. हो, मला सांगा, वर्गात किती जण होता तुम्ही? 12 जण. 12 जण? हो, फक्त. 12 जणात मुली किती? 4. 4. यांच्याचकडे नोट्स का मागितल्या? काय गोड हसताय तो? काय हो, का तुमच्याचकडे का मागायचे? मलाही माहित नाही. म्हणजे ते माझ्याकडेच मागत हा होते. मला प्रश्न पण माहित कधी विचारला नसेल ना तुम्ही? त्याच्यासाठी मी आलोय, कळलं ना? काय झालं हो, सांगा ना. माझ्या फ्रिक्वेन्सीच्या ह्याच्यात हे वाटले. म्हणजे माझा जो एक दृष्टिकोन होता मुलींकडे बघायचा, हा, काय कसा होता तो? म्हणजे एक सोज्वळ पाहिजे, सोज्वळ. फॅशनेबल नाही पाहिजे, हा. असं त्या मला त्या मोल्डमध्ये वाटले. बरं, हे विचार यांना बघितल्यावर झाले का पूर्वीपासून होते? नाही, पूर्वीपासून होते. असेच विचार? असे यांच्याकडे बघून नाही. म्हणजे मला पूर्वीपासून जे होतं ते परफेक्ट ह्याच्यामध्ये बसली. त्याच्यासाठी 4 ठिकाणी रिजेक्ट झाली ऍडमिशन. यांची माझी नाही. काय झालं तेव्हा? तुम्हाला अंदाज आला होता? नाही आला. नाही. रोजीला अंदाज नाही आला. तुम्ही आपले नोट्स देत? नोट्स देत राहिले. कारण मी त्या कॉलेजची असल्यामुळे मला वाटलं बाकीच्या मुलांना पण मागायचे, पण ते याला पुढे करायचे. बालाजी तू माग, ते आम्हाला देणार नाही. कारण हा क्लासमध्ये बोलका होता. म्हणजे जे बाकीची 6 मुलं होती त्यामध्ये हा बोलका होता. प्रत्येक मुलीकडे जायचा नोट्स? मुलीकडे नाही, म्हणजे प्रत्येक गोष्ट बालाजीला सांगायची. एचओडी वगैरे होते ना, बालाजी जरा हे काम आहे ते कर. मग त्याच्यामुळे मुलं पण म्हणायची नोट्स पण तूच आण. पण मग बालाजी प्रसन्न झाले की तुम्ही प्रसन्न झाले? बालाजीच प्रसन्न झाले. कसं काय? त्यांनी असंच मैत्रीमध्ये नोट्स वगैरे देणं घेणं चालू होतं. एकदा किती वर्ष नोट्स देत होता? 2 वर्ष.
नोट्स नोट्स म्हणजे 6 पूर्ण 2 महिने वर्ष एक झाले. सेमिस्टर, हा त्यानंतर मग सेकंड इयरला प्रोजेक्ट असतो. हा मग काय झालं, काय कसं काय? त्यांनी मला मेसेज केला मी घरी गेल्यानंतर. म्हणजे त्यांच्यात फिलिंग असतील, मी आपलं फ्रेंड्स म्हणून बाकीच्या मुलींना किंवा मुलांना पण देत होते, कधी कधी मागितले तर त्यांनी. पण त्यांनी मेसेज केला मला, मी काही हे नाही दिले, रिप्लाय नाही दिला त्यांना, कारण तुम्ही तेव्हा आंबेजोगाई आंबेजोगाईत होते. कास्ट चेंज असल्यामुळं मी काही रिप्लाय नाही दिला. मी शांतच राहिले. परत इथं आले मी ॲज युजल जसं होतं तसं. परत आणखीन 6 महिने आम्ही काढले. परत मग मलाही फील झालं. पण मला सांगा, तुम्हाला रिप्लाय नाही आल्यावर तुम्ही त्यांना विचारलं नाही? तू नाही, रिप्लाय परत नाही मी हे केलं विचारून. नाही म्हणजे तुम्हाला काय चुकून मेसेज गेला असं? नाही, असं नाही, म्हणजे इंटेन्शनलीच टाकलेला मेसेज, हा. पण त्यांच्याकडून रिप्लायची वाट बघत होतो. मग आला नाही. हा, म्हणजे थोडे दिवस आला नाही, मग परत भेट व्हायची आमची भेट कॉलेज, व्हायची, पण या विषयावरती आम्ही परत बोललो नाही. परत याविषयी नाही चर्चा बोललो. नाही. मी त्यांना एकदा सांगितलं की आई वडिलांना चालणार नाही आणि कास्ट चेंज आहे, एवढं सांगितलं त्यांना. अच्छा. आणि 6 महिने असेच आम्ही फ्रेंडशिपमध्ये घालवले. हा. परत मलाही फील झालं की त्यांना जसं वाटतंय मलाही तसं फील व्हायला. मी त्यावेळेस मी आई वडिलांनाच अप्रोच केलं डायरेक्ट, तुम्ही की असा मुलगा आहे. मग आई वडिलांनी सांगितलं की आपल्यात शक्य नाही, म्हणजे तू पहिली मुलगी शिकलेली आहेस आपल्या घरात, तर तू असं करू नये अशी आमची इच्छा आहे. तू शिक्षण कंप्लीट कर, आपण बघूया. आईचा विरोध होता या गोष्टीला की तिला परत 1 वर्ष कंप्लीट करायला पाठवावं, पण तरीही वडिलांनी स्टेप घेतली आणि परत पाठवलं त्यांनी मला इथून. मी त्यांना सांगितलं आई वडील तयारच नाही आहेत. तसंच फिलिंग वाढत गेले आम्ही, आणि शेवटी आम्ही ठरवलं की कितीही विरोध असू दे आपण लग्न करायचं. आणि तुमच्या बाबतीत कसं झालं मग घरी? मी पहिला आईला सांगितलं, मग आईला सांगितल्यानंतर बहिणीला सांगितलं. वडिलांना काय मला सांगायचं धाडच झालं नाही. मग आईमार्फतच असं मंडपाचे बाबू बाहेरच असायचे. मी वडिलांना सांगायचं धाडच का नाही? आईमार्फत, मम्मीमार्फत मी सांगितलं. निरोप पाठवला हा. की मुलाला मंडप बांधायचा आहे. हा, लवकरच. पण काय प्रतिक्रिया काय होती वडिलांची? वडील पॉझिटिव्ह होते? हा, पण ते वडील असं म्हणत होते की त्यांच्या घरच्यांचं काय आहे. बरोबर आहे. पण लग्न कसं झालं? आम्ही दोघांनीच केलं, रजिस्टर मॅरेज केलं. आणि माझे मित्र होते माझ्यासोबत, कुठे? चांगले. तुमच्या घरी माहिती नाही? हो, माहिती नव्हती. मग कळलं कधी? सांगितलं, लग्न झाल्यानंतर सांगितलं. ज्यावेळेस माझं इयर संपलं आणि घरी बोलत होते, आता एक्झाम झाली आहे घरी या, त्यावेळेस सांगितलं तुम्हीच या. म्हणजे त्यांना शंका होती परत हिनं काय स्टेप घेतली की काय. मग त्यांना सांगितलं की असं असं मी केलेलं आहे. त्यावेळेस ते आले. आईचा खूप विरोध होता, आईनं म्हणजे मान्य केलीच नाही, पण वडिलांनी असू दे म्हणून परत ते तिला घेऊन गेले. आले इथं, भेटले. परत त्यांच्या आई वडिलांना पण तिथं सांगितलं की यांनी असं केलेलं आहे. पण ते दोघं शांत होते. माझ्या वडिलांनी फक्त सासऱ्यांकडून वचन घेतलं की तुम्ही माझ्या मुलीला व्यवस्थित सांभाळाल किंवा तिच्या किती वर्ष झाली लग्नाला? 6 वर्ष चला, आता सगळं व्यवस्थित आहे. आहे. आज आई बाबा? आई बाबा नाही आले, पण भाऊ आलेला. मेहुणे आहेत. भाऊ भाऊ आले. आले. बरोबर बरोबर. त्यांच्याशी आपण गप्पा मारणार, त्यांनाही बोलतं करणार. पण आता सगळं आनंदात आहे. हो. ते सगळे दिवस आठवल्याबरोबर मात्र डोळ्यात पाणी आलं, हो की नाही? त्यावेळची तणावाची परिस्थिती. हो. काय मस्त असतं की नाही? प्रेमाची कथा बघा, कुठून कुठे कशी सुरू झाली. त्यांचं सांगलीत येणं, आंबेजोगाईवरून शिक्षणासाठी येणं, आणि मग सांगलीतच स्थिरावणं, आणि मग पुन्हा घरात तणाव, पुन्हा सगळं चांगलं. या कुटुंबाने तुम्हाला आपलंसं करणं आणि गृहलक्ष्मीच्या पावलानं या माऊलीनं या घरात येणं, सगळंच आनंद देणारं. यांच्या सुखासाठी प्रार्थना करूया, आणि पहिल्या खेळात या माऊलीला किती बक्षीस मिळणार ते बघूया. वेळ 1 मिनिटाची आहे. घरात आम्ही काही चिठ्ठ्या लपवल्यात. पहिली चिठ्ठी मी वाचणार, त्यानंतर एक एक चिठ्ठी शोधत त्या चिठ्ठीवरून तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा जी आम्ही तुमच्या घरात ठेवलेली आहे ती घेऊन यायची.
1 मिनिटात तुम्ही जर हा खेळ पूर्ण केला तर सगळी बक्षिसं तुम्हाला मिळणार. वेळ सुरू करतो. कोकणचा राजा. वेळ सुरू झाली. 1 मिनिटाची वेळ आहे, लवकर जाल तेवढं. 10 सेकंद झाली. कटीपतंग. 20 सेकंद झाली. कटीपतंग. जाऊ दे, तुम्ही द्यायचं नाही कोणी, फक्त त्यांना रस्ता करून द्या. विना पेट्रोलची दुचाकी. 20 सेकंद राहिली. 10 आई 9 योगेश्वरी. 8 7 6 5 4 3 2 1. अभिनंदन. अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे. अभिनंदन. प्रत्येकाने माईक घ्यायचं, यांच्याबरोबर असलेलं नातं सांगायचं आणि या दोघांच्या बद्दल तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोलायचं. सगळ्यात आधी जरा सासूबाईंकडे द्या. सासूबाई, सांगा सुनेबद्दल. खूप गोड आहे, स्वभाव पण चांगला आहे, घर मिळवून सगळं संसार पुढे चालवते. आम्ही खुश आहोत. होय ना? हो. वा. आमची काही तक्रार नाही. त्यांनी 24 तास राबलं तरी त्यांना त्यांच्यासाठी फील्ड पूर्ण आम्ही व्यवस्था सगळी तयार करून ठेवलेली आहे. इकडे तिकडे बाहेर बघायचं सुद्धा कारण नाही. त्यांचे कष्ट त्याचं सुख एवढं आपलं स्वतःच आपण बॅकग्राऊंड केलेलं आहे सगळ्यांच्या आशीर्वादानं आतापर्यंत. त्या भाऊ आलाय, भावाकडे. पूर्ण सावंत परिवार, पूर्ण सगळ्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध आहे. अरे वा. नातं वेगळं बट सगळे मैत्रीपूर्ण. ते आम्हाला सांभाळून घेतात, आम्ही त्यांना. आणि ते जावयांबद्दल. हो, मैत्री सगळ्यांशी मैत्रीपूर्ण संबंध आहे. हो का? अतिशय चांगलं वातावरण आहे त्यांच्या घरात, आमच्याही घरात. आता या पुढे द्या. या सगळ्या 6 जणी बसल्या आहेत ना. मी सासू आहे त्याची. हा, मग काय सुनेसारखा का आवाज झाला? सासू आहे म्हणजे एवढ्या दहशतीखाली पहिल्यांदा सासू बघितल्या मी. हा. स्वभावान खूप गोड आहे, मस्त, म्हणजे छान छान राहते एकदम. द्या. मी तिची नणंद आहे. ते दोघंही खूप छान आहेत. दोघंही एकमेकांना अगदी मेड फॉर इच अदर आहे. द्या. मी इथं शेजारी राहते आणि रेश्माचा स्वभाव खूप छान आहे, मनमिळावू आहे. असं आम्ही अगदी मैत्रिणींच्या सारखंच राहतो. वा. मी इथं शेजारीच राहते. आमचं पण रिलेशन खूप चांगलं आहे, पण ती जास्त येत नाही आमच्या घरी. तुम्ही काय देत फक्त काय नसणार. तर कार्यक्रम काय असला तरच तेवढं येत्या. तिला सुट्टी नसते त्यामुळं. हो. सारिका खूप वहिनी छान आहेत. भेट तेवढी होत नाही, त्यांना भेटायला सांग. तुम्हाला कुठे आम्हाला कुठेही कुठे उभे राहता? कुठेही नाही, पाठवतो त्यांना मी भेट. जिथं जाईल तिथे येऊ तिथे यायचं. येऊ दे. शेजारीच राहते. ती खूप फ्रेंडली आहे, फक्त येत नाही कधी घरी. तुमच्या नाही का हो? का? नाही, तिला वेळ नसतो. फक्त माहिती आहे यायला तुम्हाला. मग कशाला ये करताय? आता एक खेळ आहे, पण लक्षात ठेवा, खेळ फक्त या 6 जणींसाठीच नाही, तर या खेळात आता सगळे खेळू शकणार आहेत. ही जी उशी आहे ही तुम्ही पास करायची. गाणं थांबेल तेव्हा उशी ज्यांच्या कोणाकडे असेल त्यांना एक शिक्षा मिळणार. ती जर शिक्षा पूर्ण केली तर मला बघायचंय कुटुंब म्हणून तुम्ही यांना किती बक्षीस मिळवून देणार. गाणं. सांगा. 1 ते 5 मधली एक शिक्षा सांगा. 3. 3. चमच्याच्या सहाय्याने एका बाउलमधले हिरवे वाटाणे दुसऱ्या बाउलमध्ये काढायचे. वेळ 30 सेकंदाची आहे आणि 7 वाटाणे काढायचे. तुमची वेळ सुरू होते आत्ता. हिरवे वाटाणे आणि ते बाउलमधलेच मोजणार आहोत. 10 सेकंद झाली. 20 सेकंद राहिलेली आहेत. 15 सेकंद राहिली. 10 9 8 7 6 5 4 3
2, 1, वेळ संपली. मोजा किती आहेत? 1 2 3 4 7 8 9. अभिनंदन. हे बक्षीस तुम्हाला. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. दोन. 2. चेंडू हातावर खेळवत राहणे, तो खाली पडता कामा नये. 1 मिनिट. तुमची वेळ सुरू होते आता. तीस सेकंद राहिली. 20. उडला पाहिजे. बसा. तुम्ही सांगा. 1. 30 सेकंदामध्ये 2 रिंग तयार करायचे आहेत. तुमची वेळ सुरू होते आत्ता. दहा सेकंद झाली. 15 सेकंद झाली. 15 सेकंद राहिलेली आहेत. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3. वेळ. काय उपयोगाचे नाहीत कुटुंबातले पुढे. वहिनी, तुमच्यावर ना काही आरोप आलेत. आता कळतील आम्हाला नेमके कुठले आरोप आहेत. सतत ना खूप काळजी करत बसता तुम्ही, असा एक आरोप आहे. मान्य आहे तुम्हाला? मान्य. मिस्टर तुमच्याशी कसे वागतात खरं सांगा. म्हणजे कॉलेजमध्ये असताना वागणं आणि आताच बदल खूप झालेला आहे. बदल खूप झालेला आहे. म्हणजे कसा? डॉमिनेटिंग आहे. हो, डॉमिनेट करतात प्रत्येक कशाला दिल्या नोट्स? आम्ही सांगितल्यावर आता वाटतं का दिल्या. का मला तुम्हाला एकच विचारायचं आहे. तुमच्यावर विश्वास ठेवून हा. आंबेजोगाईकडे काहीशी पाठ फिरवून सांगलीमध्ये येऊन तुमच्या विश्वासावर जर या माऊलीने त्यावेळेला त्या रजिस्टरवरती सही केली असेल तर आज त्यांचं मन जपणं 100% ही आपली जबाबदारी असं नाही वाटत? हो, आहे 100% आहे. मग त्याच्यात थोडीशी खबरदारी घेतली तर चुकलं कुठे? हो, ते तर आहे. वहिनी, घाबरू नका. मी आलोय आंबेजोगाईवरून. आजपासून स्वतःमध्ये एक बदल करणार तर कुठला करणार? थोडंसं चिडचिड करणार नाही, व्यवस्थित समजूतपणे वागणार. एवढं झालं तर चालेल वहिनी? बस एवढं सफिशियंट. हा, एवढं सफिशियंट आहे. एवढीशीच अपेक्षा आहे हो, यापेक्षा काही नाहीये. हा, बरोबर. पुढचा आरोप तुमच्यावरचा. काही झालं की पटकन डोळ्यात पाणी येतं तुमच्या. येतो. हा, येतो. सगळ्यांचे प्रॉब्लेम आपले समजावून सॉल्व्ह करता, पण स्वतःचे प्रॉब्लेम मात्र मनातच ठेवता. खरंय? बरोबर. काय म्हणणं आहे तुमचं या सगळ्यावर? मला लोकांना म्हणजे कोणाला आपल्यामुळे त्रास होऊ नये यासाठी मी शांत बसते आणि त्याचा त्रास मला होतो. आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागा? मी माझी मम्मी, पप्पा, भाऊ आणि बहीण, आणि त्यानंतर सासरची म्हणजे सासू, सासरे आणि मिस्टर. मी जर चुकून त्यांना काही बोलले असेल तर त्याबद्दल मी त्यांची क्षमा मागते. आणि तुम्ही? मी प्रथम क्षमा मागणार ते आमच्या सासूबाईंशी, की कारण न सांगता आम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या म्हणून. आज एक प्रॉमिस करायचं असेल वहिनींना तर कुठलं करा? जे काही माझा स्वभावात 100% बदल दिसणारच आणि कुठलाही त्रास होऊ देणार नाही. असं झालं ना 1 वर्षानंतर परत एकदा आढावा घेतो आणि मग जेवायलाच येतो यांच्याकडे. यांच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट आणलेलं आहे, ते मी देणार आहे. तुम्हा दोघांनाही खूप मनापासून शुभेच्छा. थँक्यू. हसत राहा, आनंदात राहा. इतकं छान वातावरणामध्ये एकमेकांवर विश्वास ठेवून तुम्ही इतकं छान लग्न केलं आणि आता एकमेकांचा आदर राखणं, सन्मान राखणं हेच गरजेचं आहे. इतकं छान कुटुंब आहे, इतके सगळेजण आलेले आहेत. त्यांच्या सुखासाठी मनापासून प्रार्थना करतो
आणि या प्रार्थनेबरोबरच आता क्षण आलेला आहे तो सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. थँक्यू. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.